तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। खामगाव तालुक्यातील ग्राम काळेगाव येथील डोंगरावर वसलेल्या श्री कानिफनाथ महाराज मंदिरावर 22 सप्टेंबर पासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे। यानिमित्त दररोज सकाळी नवनाथ ग्रंथ पारायण, दुपारी महाप्रसाद व रात्री भजन कीर्तन असा नित्यक्रम आयोजित केला आहे। महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाचा क दर्जा प्राप्त झालेल्या या तीर्थक्षेत्रास दरवर्षी विदर्भातील हजारो भाविक दर्शनासाठी येतात। अतिशय प्राचीन असलेल्या या मंदिरात नवनाथांचे काही काळ वास्तव्य असल्याची माहिती जाणकार नागरिक सांगतात। सुरुवातीला दगड व चुन्यापासून या मंदिराचे बांधकाम केलेले असून 1993 साली ग्रामस्थांच्या सहभागाने मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। गावापासून 3 किलोमीटर असलेल्या मंदिराला निसर्गाचे वरदान लाभले आहे। मागील 15 वर्षांपासून भाविकांसाठी 9 दिवस कळण्याची भाकर व ठेच्याचा महाप्रसाद नित्यनेमाने दिला जातो। सासरी गेलेल्या मुली सुद्धा या उत्सवाला माहेरी येऊन कानिफनाथ महाराजांचे मनोभावे दर्शन घेतात। परिसरातील ग्राम नांद्री, बोथा, वर्णा, ढोरपगाव, भालेगाव, कुंभेफळ व इतर गावातील भाविकांचे उत्सवाला सहकार्य लाभते। अशा या निसर्गरम्य पर्यटन स्थळाला भाविकांनी जरूर भेट द्यावी असे आवाहन ग्रामस्थ व मंदिर समितीच्या वतीने करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता नंदकिशोर ठाकरे, खामगाव। आज दिनांक 22 सप्टेंबर 2025 ते दिनांक 1 ऑक्टोबर 2025 पर्यंत श्री क्षेत्र काळेगाव येथे कानिफनाथ महाराज गड येथे आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे। तरी हे जे कानिफनाथ महाराज गड आहे येथे महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विकास क दर्जा प्राप्त झालेला असून इथे बरेच विकास काम झालेले आहे आणि दरवर्षी इथं हजारोंच्या संख्येने भाविक दरवर्षी इथं भेट देत असतात। या विकास कामांसाठी सर्व राजकीय, सामाजिक नेते पुढारी यांचं सहकार्य लाभते आणि अथक मंडळाच्या व गावकऱ्याच्या अथक परिश्रमाने हा शारदीय नवरात्र उत्सवाचा 9ही दिवस इथं कळण्याची भाकर आणि ठेचा असा 30 ते 40 वर्षापासून महाप्रसाद रोज येणाऱ्या जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी आणि गावकऱ्यांसाठी उपलब्ध असतो। कानिफनाथ गडावर आता यात्रेचं आयोजन सुरू झालेलं आहे। ही यात्रा आम्ही आमच्या वडिलांपासून लहान होतापासून इथे येत आहे। कानिफनाथ गड हे ज्ञानगंगा अभयारण्य याच्या कुशीत बसलेले असून निसर्गरम्य असे वातावरण इथे आहे। महाराष्ट्रातील तमाम जनतेने एक वेळेस अवश्य कानिफनाथ महाराज संस्थान काळेगाव येथे भेट द्यावी। धन्यवाद।